चलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तुमचं परत मनापासून स्वागत करतो. आय होप तुम्ही सर्वजण छान पद्धतीने अभ्यास करत असाल आणि तुम्ही छान असाल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये जर स्थान, विस्तार आणि आकार पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या ज्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार. ओके, आता ही समोर तलाठी भरती आहे, वनरक्षक भरती आहे, पोलीस भरती आहे, सरळ सेवा भरती आणि कंबाईन गट ब आणि क साठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. ओके, आपण लेक्चरला सुरुवात करूया. हा व्हिडिओ जर बघितला तर हा व्हिडिओ आपल्या ऍप मधील युजरसाठी पण आहे आणि युट्यूबवर पाहणारे जे आपले युजर आहे यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. दोघांसाठी उपलब्ध करून देत आहे हा पहिला व्हिडिओ. ओके, चेक करायचं आहे की आपल्याला महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि आकार बघण्या अगोदर ओके महाराष्ट्र नेमका आहे कुठं, भारतामध्ये जर बघितलं किंवा या पृथ्वी तलावरती आहे कुठं महाराष्ट्र, हे चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जर बघितलं तर एक ओव्हरलुक आपण म्हणू शकतो आपण पाहणार आहोत या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. ओके, चला तर आपण समोरच्या पेजवर जाऊया. काय म्हणतो चेक करा की अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. आता हे काय आहे सर अक्षरवृत्त आणि रेखावृत्त? अक्षरवृत्त जर बघितलं तर आपल्याला तापमान मोजण्यासाठी कामी पडतात आणि रेखावृत्त जर बघितलं तर वेळ आणि त्याच्यावरून आपण काय ठरवतो, दिवस ठरवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, असं पृथ्वीवर तुम्हाला कुठंच रेषा दिसणार नाही. रेषा दिसणार का अशा? बिलकुल नाही. ठीक आहे, अशा उभ्या रेषा दिसणार का? नाही. या काल्पनिक रेषा आहे. या रेषांना आपण काय म्हणतो? काल्पनिक रेषा आहे, ज्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी काढून दिलेल्या आहे. कशासाठी? तर आपल्याला वेळेचा सोयीस्कर व्हावं. ठीक आहे, दिवस जे आहे समजा मागं पुढे झाले नाही पाहिजे, याच्यासाठी ही काल्पनिक रेषा काढण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की ही जर पृथ्वी असेल त्याच्यातून मधातून एक रेषा काढण्यात आलेली आहे. तिला म्हटलं जाते विषुववृत्त. तिला काय म्हटलं जाते? जी 0 डिग्रीची आहे, जी काय म्हणू शकतो आपण 0 डिग्रीची आहे. लक्षात ठेवायचं आहे, जी 0 डिग्रीची आहे तिलाच आपण विषुववृत्त म्हटलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण? विषुववृत्त म्हणत असतो. ओके, येथून जे आहे समजा ही जी लाईन आहे, म्हणजे इथे समजून घ्यायचं ही लाईन आहे. ओके, 0 डिग्रीची आहे. जे आडवे असतात विद्यार्थी मित्रांनो, यांना आपण अक्षवृत्त म्हणत असतो. आडवं अक्षवृत्त म्हणजे अ फॉर अक्षवृत्त आणि अ फॉर अक्षयभाऊ. लक्षात ठेवा, अक्षयभाऊ कसा आहे? आडवा आहे. अक्षय कसा आहे? आडवा आहे. मग इथं लक्षात ठेवायचं की बाबा दोन जर मी म्हणत आहे, दोन अक्षवृत्त आहे. हा बघा, हा पण एक अक्षवृत्त आहे, हा पण अक्षवृत्त आहे. ते एकमेकाला समांतर आहे. एकमेकाला कसे आहे? समांतर आहे. म्हणजे त्यांच्यामधला जो डिस्टन्स जर बघितलं आपण, अंतर जर बघितलं तर सर्वांचं समान आहे. याच्यापासून याच्याकडे गेलो, याच्यापासून याच्याकडे गेलो, असं जेव्हा मी जातो तर यांचं अंतर जर बघितलं, दोघांमधला जो अंतर आहे तो समांतर आहे. आता ह्या लाईनला आपण समांतर लाईन म्हणत नाही का? म्हणतो. हे तर अक्षरवृत्त हे दोन्ही एकमेकाला काय असतात? समांतर असतात. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट, इथं प्रश्न येतो बेटा, या ठिकाणी अक्षरवृत्त एकमेकाला समांतर असतात का? तर याचं उत्तर आहे एकदम करेक्ट. हो, अक्षरवृत्त एकमेकाला समांतर असतात. मी जे बोलणार शब्द, या शब्दांवरती जर प्रश्न आलेले आहेत तर तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या अक्षरवृत्तावरून आपल्याला काय कळते की तापमान कळत असते की बाबा तापमान कुठे जास्त आहे, कुठं कमी आहे. त्या अक्षरवृत्तावरून काय कळत असते आपल्याला? तापमान. आता तुम्ही मला सांगायचं आहे की बाबा हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे, जो विषुववृत्ताचा पट्टा आहे, ज्याला आपण म्हणू शकतो 0 डिग्रीची लाईन. ओके, याच्या वरती जेव्हा मी जातो, ठीक आहे, याच्या वरती थोडं याला डिलीट करतो, समजून घ्या. ठीक आहे, चेक करायचं. हा आपला काय आहे? विषुववृत्त आहे. त्याच्या वरची जी लाईन आहे, जी 23.5 डिग्री नंबरची लाईन आहे, हा 0 आहे. ही जर लाईन जर बघितलं तर किती डिग्रीची आहे? 23.5 डिग्रीची लाईन आहे. ओके, आणि त्याच्या खाली जर बघितलं आपण, हे लक्षात ठेवायचं आहे, हे पण 23.5 आहे. 23.5. ओके, समजून घ्यायचं आहे. याला एकदा कलर मी चेंज करतो म्हणजे जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे याच्यामध्ये. ओके, ही 23.5, ही पण 23.5. जी वरची लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, जी 23.5 डिग्रीची आहे, हिला आपण काय म्हणतो? कर्कवृत्त म्हणतो. हिला काय म्हणतो? कर्कवृत्त म्हणतो. आणि जे 23.5 डिग्री दक्षिणेकडे आहे, दक्षिण, हिला काय म्हणत असतो आपण? मकरवृत्त म्हणत असतो. मग यानं काय केलेलं आहे की जो विषुववृत्त आहे, जो मधातून जात आहे आपला, ओके, पृथ्वीच्या मधातून, ही काल्पनिक रेषा आहे. तुम्हाला सांगितलं तुमच्या घराजवळून असं दिसते का एखादी रेषा वगैरे? नाही.
ही जे काल्पनिक रेष आहे विषुववृत्त आहे. ओके, यानं काय केलेलं आहे, पृथ्वीच्या 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. एक आहे अक्षवृत्त, दुसरा काय आहे विषुववृत्त. सॉरी, एक जर बघितलं तर उत्तर गोलार्ध आणि दुसरा काय आहे दक्षिण गोलार्ध. अक्षवृत्त विषुववृत्त नाही, विषुववृत्ताने 2 पार्ट केले पृथ्वीचे. हा जो वरचा पार्ट आहे याला आपण उत्तर गोलार्ध म्हणूया, जो खालचा पार्ट आहे याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणूया. पण आपला जो कर्कवृत्त आहे तो उत्तर भागामध्ये आहे की दक्षिण भागामध्ये आहे? ऑब्विसली सर, कशामध्ये दिसत आहे तो आपल्याला? कर्कवृत्त उत्तर भागामध्ये दिसत आहे. आणि मकरवृत्त जर विचारलं तुम्हाला, मकरवृत्त हे जे 23.5 डिग्री आहे याला काय म्हणणार आपण? मकरवृत्त म्हणणार. याला काय म्हणणार आहे? मकरवृत्त म्हणणार आहोत. समजून घ्या. हा काय असेल माझ्यासाठी? मकरवृत्त असणार. जो कुठं आहे? दक्षिणेकडे आहे. जो किती डिग्री वरती आहे? 23.5. 23.5 वरती, 23.5 खाली. याला जर बघितलं तर आपण म्हणू शकतो कर्कवृत्त आणि मकरवृत्त. समजलं तुम्हाला? आता समोरचा पॉईंट जर समजून जर घेतलं तर आपण हे पण प्रश्न ऐकला असाल की बाबा कर्कवृत्त महाराष्ट्रातून जातो की नाही जात. ओके, तर त्याचं उत्तर आहे नाही. समजून घ्यायचं आहे. आता पहिली गोष्ट समजून घ्या की मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा हे किती आहे. आता इथून जेव्हा मी मोजत जातो 0 डिग्री पासून मोजत गेलो, 1 2 3 4 5 6 7 आहे की असे अक्षरवृत्त मोजत गेलो, इथपर्यंत जेव्हा मी जातो तर 90 डिग्री किंवा 90 अक्षरवृत्त आहे वरती मोजत गेलो तेव्हा. ओके, आणि खाली जेव्हा मी मोजत येतो, ठीक आहे, असं जेव्हा मोजत येतो मी खाली, तुम्ही म्हणसाल हे 5-6 आता दिसत आहे सर. आता ते तुम्हाला समजण्यासाठी आहे. खाली 90 आहे. मग मला काय म्हणायचं आहे, उत्तरेकडे जेव्हा मी अक्षरवृत्त मोजत जातो किती लाईन आहे? ती 90 लाईन आहे, 90. आणि दक्षिणेकडे मी मोजत जेव्हा येतो तर किती लाईन भरतात आपल्याला? 90 भरताना दिसते. आणि एक जर बघितलं मधातला आपला विषुववृत्त आहे म्हणजे 0 डिग्रीची लाईन आहे, याचा अर्थ त्याला एक आपण कन्सिडर करणार आहे. ओके, आणि एकूण जर बघितलं एकूण अक्षरवृत्त आपल्याकडे किती आहे? तर 181 आपल्याकडे अक्षरवृत्त आहे. सगळे हे जे पॉईंट तुम्हाला सांगितले मी सगळे एक्झाम मध्ये आलेले आहे, विचारलेले आहे, भविष्यामध्ये पण येणार. ओके, 181 आहे. आता मला काय म्हणायचं आहे की जसं जसं मी कुठं जात आहे की हा जो विषुववृत्त आहे याच्याकडून मी जेव्हा समजा अक्षरवृत्त म्हणजे ध्रुवाकडे जात आहे. ध्रुव कोणाला म्हणायचं सर? बघा, हा जो पॉईंट आहे याला ध्रुव म्हटलं जाते. जे 2 पॉईंट दाखवलेले तुम्हाला काय म्हटलं जाते? ध्रुव म्हटलं जाते. हा उत्तरेकडे आहे म्हणून याला काय म्हटलं जाते? उत्तर ध्रुव. याला काय म्हणतात जाणार? उत्तर ध्रुव. जो दक्षिणेकडे आहे याला काय म्हणणार आपण? दक्षिण ध्रुव. याला काय म्हणणार आहे? दक्षिण ध्रुव. हा वाला पॉईंट. मग आता मला काय म्हणायचं, ही जी लाईन आहे तुम्हाला जे दिसत आहे, जे पृथ्वीला काय म्हणत आहे असे राऊंड मारून येत आहे, कोणती? विषुववृत्त. त्याच्यावरती एक लाईन आहे. ओके, असं आपण पाहत आहे, इथपर्यंत पाहत आहे, ध्रुवाकडे जात आहे. तर असं लक्षात येत आहे की बाबा ही लाईन मला मोठी दिसत आहे, त्याच्यापेक्षा ही लाईन छोटी दिसत आहे, दुसरी त्याच्यावरची लाईन जर बघितलं तर अजून छोटी दिसत आहे. असं करत करत जेव्हा मी जातो तर अक्षरवृत्त लांबीनुसार म्हणजे स्वतःच्या लांबीनुसार, समांतर नाही, समांतर ते काय आहे दोघांमध्ये ते समांतर असतात. 2 अक्षरवृत्त जर बघितलं एकमेकाला कसे असतात? समांतर असतात. पण एका अक्षरवृत्ताचा जर विचार केला मी तर विषुववृत्ताची जी लाईन आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यावरची लाईन थोडी छोटी दिसणार तुम्हाला. त्याच्यावरती लाईन जर बघितलं ते लांबीमध्ये जर बघितलं तर छोटी आहे, त्याच्यावरची लाईन जर बघितली लांबी, कारण पृथ्वी गोल आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण ध्रुवाकडे जातो तर अक्षरवृत्तांची लांबी जर बघितलं कमी कमी होत जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे? तर बरोबर आहे. तुम्हाला जर असं विचारलं की जेव्हा बाबा तुम्ही ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येता तर तर आपल्या जे समजा अक्षरवृत्त आहे यांची लांबी जी समजा वाढत जाते की कमी होत जाते? याचं उत्तर तुम्ही काय सांगणार? वाढत जाते. काय जाते? वाढत जाते. कोणाकडे येत असताना? ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना अक्षरवृत्ताची लांबी ही वाढत जाते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना अक्षरवृत्ताची लांबी ही काय होत जाते? कमी कमी होत जाते. हे तुम्हाला दिसत आहे. हे लहान आहे, हे मोठं आहे, हे लहान आहे, हे मोठं आहे, दिसत आहे की नाही? तसं सेम आहे, खाली पण सेमच आहे. समोरचा पॉईंट तो असं म्हणत आहे 2 अक्षरवृत्तामधलं जो अंतर आहे विषुववृत्तावर जर 111 किलोमीटर सर्वाधिक आहे. इथे लक्षात ठेवायचं हा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट हा अक्षरवृत्ताचा पॉईंट नाही, हा रेखावृत्ताचा पॉईंट आहे. हा इकडचा पॉईंट आहे जे तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करणार आहोत. पहिले लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला असे एखादा प्रश्न येऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर तुम्ही जे म्हणत आहे की बाबा 2 अक्षरवृत्त एकमेकाला समांतर असतात, तर हे समांतर आहे, आम्ही मानू हे समांतर आहे सर, तर काही तर सेम डिस्टन्स असेल ना सर? म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर सेम डिस्टन्स असणार. किती अंतर आहे सर? ते 111 किलोमीटरचा यांच्यामधला अंतर आहे. 111 पॉईंट समथिंग
आहे ते 111.13 समथिंग आहे पॉईंट मध्ये, पण तुम्ही एक जनरल लक्षात ठेवायचं 111 किलोमीटर तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग सर दुसरा जर अक्षरवृत्त जर असेल वरचा सेमच 111 किलोमीटर. मी तुम्हाला काय म्हटलं, हे एकमेकाला कसे आहे, समांतर आहे. समांतर आहे म्हणजे यांचा मधला जो अंतर आहे बेटा तो कसं असणार आहे, समान असणार आहे, सारखा असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही असे अक्षरवृत्त बघतात हे एकमेकाला समांतर असतात, पण लांबीनुसार जर बघितलं तर कोणतेच अक्षरवृत्त सारखे नाही आहे. विषुववृत्त हा मोठा आहे, त्याच्यावरचा जर बघितलं तर तो लहान होणार विषुववृत्तापेक्षा. असं जेव्हा तुम्ही जाता वरती वरती वरती, हे बघा लहान लहान होत चाललेले आहे. आणि ते लक्षात ठेवायचं आहे अखंड आहे. म्हणजे इथून जर बघितलं, इथून विषुववृत्त काढलं तर पृथ्वीला पूर्ण गोल मारून तो इथं जॉईंट झालेला आहे. म्हणजे ते पूर्ण वर्तुळ आहे, पूर्ण वर्तुळ आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण की याच्यामध्ये याच्यामध्ये थोडं फरक आहे. हे पूर्ण वर्तुळ आहे, या ठिकाणी जर बघितलं हे अर्ध वर्तुळ आहे, इथून तर इथपर्यंत दाखवल्या जाते. सांगतो तुम्हाला काय आहे ते 90 90 90 आणि इथं काय दिसत 90 90 आणि 1 विषुववृत्त म्हणजे काय 181 आपल्याकडे काय आहे अक्षरवृत्त आहे. समजलं तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर जर बघितलं, आता येऊया आपण या ठिकाणी. ठीक आहे, हे सांगतो तुम्हाला की बाबा हा जो आपला कोण आहे कर्कवृत्त आहे, भारताच्या किती जे राज्यातून जातो तो वगैरे वगैरे 8 राज्य, त्याच्यामध्ये मित्र माझा राघू छाप हे आम्हाला पाठ आहे सर. काही टेन्शन नका घेऊ, आपण येऊया रेखावृत्तावर. आता रेखावृत्त जेव्हा आपण समजून घेतो विद्यार्थी मित्रांनो, तर असं लक्षात ठेवायचं आहे रेखावृत्त हे पूर्ण नाहीये, म्हणजे पूर्ण गोल नाहीये. म्हणजे इथून तर जर बघितलं यांना इथून तर इथपर्यंतच कन्सिडर केला जाते. ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे, ही तिसरी लाईन आहे, चौथी लाईन, पाचवी लाईन, असं असं जर बघितलं तर दोन्हीकडून तुम्हाला लाईन दिसतात. आता अतिशय महत्वाचं काय पॉईंट आहे समजून घ्या, समजून घ्या रे काय पॉईंट महत्वाचा आहे. ही जी लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, जी उभी लाईन देण्यात आलेली आहे, अरे यार ठीक आहे थोडं डिलीट करतो याला, आता करेक्ट आली ती. म्हणजे वरचा जो उत्तर ध्रुव आहे, खालचा जो दक्षिण ध्रुव आहे, इथून एक लाईन असं आखली, बरोबर आहे की. पलीकडून दुसरी लाईन आहे, तिला जर बदललं तर दुसरं नाव आहे. ओके, तर ही जी लाईन तुम्हाला दिसत आहे ही आहे 0 डिग्रीची. ही काय म्हणू शकतो आपण 0 डिग्रीची लाईन आहे. आता तुम्हाला माहित आहे की ही लाईन आखल्याच्या नंतर असं लक्षात येते, जसं मला म्हणायचं आहे की ही लाईन आपण आखली होती तेव्हा असं लक्षात आलं होतं, याला आपण उत्तर गोलार्ध म्हटलं होतं, याला आपण दक्षिण गोलार्ध म्हटलं होतं. तर सेम तुम्हाला दिसेल की बाबा ही जे काल्पनिक रेषा शास्त्रज्ञांनी आखलेली आहे, यानुसार जर बघितला हा जो पार्ट तुम्हाला दिसत आहे, हा जो पार्ट तुम्हाला दिसत आहे याला आपण काय म्हणणार पश्चिम, याला काय म्हणणार आपण पश्चिम गोलार्ध. आणि हा जर बघितलं तर काय झालेला आहे पूर्व गोलार्ध झालेला आहे. हा काय झालेला आहे पूर्व गोलार्ध झालेला आहे. आता तुम्हाला हे नाही लक्षात येत का बेटा की जर हे 0 डिग्रीची असेल तर इकडच्या ज्या नंबर आहे, इकडच्या ज्या लाईन आहे, इकडच्या ज्या रेखावृत्त आहे, जे उभे असतात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो, जे आडवे आहे त्यांना अक्षरवृत्त म्हणत असतो. ह्या ज्या लाईन तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे, तर असं दिसते सर ह्या लाईन की एकत्र येत आहे. उत्तर ध्रुवावरती हा उत्तर ध्रुव आहे आणि हा काय आहे आपल्यासाठी दक्षिण ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावरती ह्या लाईन सर्व काय एकत्र येत आहे. म्हणजे हे पूर्ण गोल आहे की अर्ध गोल आहे, तर इथं लक्षात ठेवायचं अर्धच गोल आहे. पलीकडून दुसऱ्या नंबरची लाईन आहे, इथं जर बघितलं तर हे पूर्ण गोल आहे. इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की असं मी जेव्हा मोजतोय ना, हे 1, ही 2 नंबरची, 3 नंबरची, 4, 5, 6, सेम इकडे लक्षात ठेवायचं. मग इकडे काय नंबर दिले सर 1, 2, 3, 4, 5, 6 आपण म्हणू शकतो, असं नंबर देण्यात आलं यांना. मग जेव्हा मी असं पूर्वेकडे मोजत मोजत गेलो 1, 2, 3, 4, 5, तर इथं लक्षात ठेवायचं की ही जी 0 डिग्रीची अपोजिट लाईन आहे, पलीकडची लाईन जी आहे, त्याच्या बॅक साईडची जी लाईन आहे ती 180 नंबरची आहे बेटा. किती आहे असं जेव्हा मी मोजत मोजत गेलो अर्ध्या पृथ्वीपर्यंत, तर ती लाईन जर बघितली तर किती नंबरची लाईन आहे 180 नंबरची लाईन आहे. सेम मी जर बघितलं या साईडनं म्हणजे पश्चिम साईडनं जर मोजत गेलो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि बॅक साईडला जेव्हा मी जातो या 0 डिग्रीच्या एक्झॅक्ट बॅक साईडला जेव्हा मी जातो तर असं लक्षात येते तिथं पण किती नंबरची लाईन मिळाली आपल्याला 180 नंबरची लाईन मिळाली. मग मला सांगायचं आहे की एकूण रेखावृत्त जर विचारलं तुम्हाला ओके किती आहे आणि हे 0 डिग्री आहे, म्हणजे 0 डिग्री आहे की नाही एक रेखावृत्त, हे एक किती झाले 361. 361. पण मला सांगायचं आहे रेखावृत्त 361 आहे का? नाही, ते 300 किती आहे 60 आहे. आपण काय केलं या बाजूने मोजत जात असताना 180 ला 1 वेळेस मोजलं आणि या बाजूने जात असताना परत 180 ला 1 वेळेस मोजलं, म्हणजे 180 2 वेळेस आपल्याकडून मोजण्यात आलेला आहे.
म्हणून लक्षात ठेवायचं आहे की हे किती पाहिजे, एक मायनस पाहिजे याच्यातून, म्हणजे 1 जर बघितलं मायनस करावं लागेल. याचाच अर्थ जर बघितलं तर 360 आपल्याकडे काय आहे, रेखावृत्त आहे. आपल्याकडे रेखावृत्त किती आहे, 360 आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. 360 रेखावृत्त आहे जे, ठीक आहे, पृथ्वीला उभ्या रेषा आपण मारलेल्या आहेत त्यांना कव्हर करतात. त्याच्यामुळे जर बघितलं आपल्याला दिन, दिवस, वेळ वगैरे समजतो. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता विषय काय आहे समजून घ्यायचा आहे. तुम्हाला हे मिळालं की 360 रेखावृत्त आहे. इथं मिळालं तुम्हाला 181 आपल्याकडे काय अक्षवृत्त आहे. समोरचा पॉईंट असं म्हणू शकतो तो, आपल्याला याच्यावरून काय कळतो, तर वेळ कळतो, दिनांक कळतो. सर्व रेखावृत्त आकाराने सारखेच अर्धवर्तुळाकार असतात. मला सांगायचंय अक्षवृत्त सर्व सारखे होते का, म्हणजे लांबीनुसार सर्व सारखे होते का, नाही. इथं जर बघितलं विषुववृत्तावर लांबी जास्त आहे, असं जेव्हा आपण ध्रुवाकडे जातो यांची लांबी कमी होते. म्हणजे हे सर्व जर बघितलं अक्षवृत्त समांतर नाही, सारखे नाही, लांबीनुसार सारखे नाही, समांतर आहेत ते एकमेकाला. इथं म्हणत आहे की रेखावृत्त हे सारखे आहे, याची जेवढी लांबी आहे त्याची एवढी लांबी असेल, याची पण तेवढीच असणार. म्हणजे हे जर बघितलं, मी जर जेव्हा म्हणणार की हे जर 100 किलोमीटर असेल तर 2 नंबर 3 नंबर सगळे काय 100 किलोमीटरच असणार. उदाहरण सांगत आहे तुम्हाला. म्हणजे लांबीनुसार जर बघितलं तर ते सेमच आहे. विषय काय आहे की सर्व रेखावृत्त आकाराने सारखेच आहे, अर्धवर्तुळाकार आहे. म्हणजे हे पूर्ण वर्तुळ आहे का, नाही. मी तुम्हाला सांगितलं इथून तर इथपर्यंतच मोजल्या जाते. याच्या बॅकसाइडची जी लाईन आहे ती किती नंबरची आहे, ते 180 नंबरची तुम्हाला सांगितलं. 180 नंबर येते एक्झॅक्ट बॅकसाइडला, येते तुमच्या लक्षामध्ये. आता समजून घ्यायचं आहे की रेखावृत्त हे अर्धवर्तुळाकार असतात. त्याच्यामध्ये जर बघितलं ते 360 आहे ते. ओके, ही जे 0 डिग्रीची लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जे 0 डिग्रीची लाईन आहे, तर लक्ष द्या या ठिकाणी ही जी 0 डिग्रीची लाईन आहे काय आहे, 0 डिग्रीची लाईन, तर ही लंडन मधला एक, तुम्हाला माहित आहे की लंडन मध्ये एक शहर आहे ग्रीनविच शहर. ज्या ठिकाणी जर बघितलं ग्रीनविच शहरामधून, ठीक आहे, ही लाईन गेलेली आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा तिथं जर बघितलं तर शास्त्रज्ञाचं ऑफिस आहे की म्हणून बाबा ती लाईन तिथून त्या शहरातून टाकली का, तर असं उत्तर नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो काय झालं की बाबा 180 नंबरची जी ही लाईन आहे याच्यावरून जर बघितलं तर डायरेक्ट दिशा चेंज होणार होत्या. म्हणजे पूर्व पश्चिम आपण म्हणू शकतो ह्या चेंज होणार आहे, तिथून ठरवल्या जाणार आहे. म्हणजे जो पूर्वेकडचा आहे तो जर सोमवार असेल तर इकडे पश्चिमेकडचा जर बघितलं तर काय म्हणू शकतो, त्या ठिकाणी एक दिवस मागं म्हणजे रविवार असणार, असं होणार होतं. म्हणून काय की बाबा ती जी 180 नंबरची जी लाईन आहे ही एका देशाच्या असं सीमेवरून गेली नाही पाहिजे, किंवा आपण म्हणू शकतो एका देशाच्या भूमीवरून गेली नाही पाहिजे. म्हणजे त्याच देशामध्ये जर बघितलं 2-2 दिवस दिसले असते ना, म्हणजे 180 ज्या देशावरून गेली, ठीक आहे, तर त्या देशामध्ये जर बघितलं असं कळालं असतं की बाबा काही पार्ट मध्ये, अर्ध्या पार्ट मध्ये रविवार आहे, अर्ध्या पार्ट मध्ये जर बघितलं तर सोमवार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो शास्त्रज्ञांनी काय केलं की ही आकारात असताना 180 नंबरची लाईन आकारात असताना काय केलं शास्त्रज्ञांनी की ती जास्तीत जास्त समुद्रातून टाकण्यात आली. पण एक वेळ अशी आली की बाबा 180 नंबरची जेव्हा आपण लाईन ड्रॉ करत होते शास्त्रज्ञ, आता असं सरळ आलेली आहे, इथं कोणत्या तरी देशाला, म्हणजे अशी जागाच नाही भेटली शास्त्रज्ञाला की बाबा पूर्णपणे ती लाईन जर बघितलं स्ट्रेट कुठून जाणार, समुद्रातून जाणार. मग शास्त्रज्ञांनी जर बघितलं तर हा देश आला म्हणून जर बघितलं थोडं ती जी लाईन आहे रेखावृत्त ती कलवली किंवा वळवली आपण म्हणू शकतो परत, ठीक आहे. परत असं काहीतरी देश आलेला आहे बाबा, मोठ्याच्या मोठा देश आलेला आहे, परत शास्त्रज्ञांनी ती लाईन जर बघितलं अशी वळवली. म्हणजे असं करता करता जर बघितलं ही जी लाईन आहे 180 नंबरची लाईन ही सरळ नाहीये विद्यार्थी मित्रांनो, ते समजून घ्यायचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पहिले झिरो आखलं असेल, झिरो आखल्या गेलेली नाही. पहिले 180 नंबरची रेखावृत्त ही आखल्यात आलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट लाईन घेण्यात आली 0 डिग्रीची. विद्यार्थी मित्रांनो असं लक्षात येते की बाबा हे 180 नंबरची लाईन हे एका, म्हणजे अशी एक वेळ आली होती शास्त्रज्ञाकडे की बाबा ती कोणत्याच असं पूर्णपणे समुद्रातून जातच नव्हती. मग एका बेटावरून तिला नेण्यात आला, ठीक आहे. त्या बेटाचं नाव पण तुम्हाला विचारलं जाते, रँगल बेट आहे, की या रँगल बेटावरून 180 नंबरचा जो रेखावृत्त आहे तो गेलेला आहे. तुम्हाला विचारला जाते की बाबा 180 नंबरचा जो रेखावृत्त आहे तो कोणत्या बेटावरून गेलेला आहे, तर तो रँगल नावाच्या बेटावरून गेलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लंडन या शहरावरून जो ग्रीनिश शहर आहे त्याच्यामधून जर बघितलं 0 डिग्रीची रेखावृत्त गेलेली आहे. सर्व रेखावृत्त आकाराने सारखे असतात, अर्धवर्तुळाकार असतात. ह्या सारख्या नसतात कारण की यांची लांबी जर बघितलं ध्रुवाकडे कमी होत जाते.
हे समांतर असतात का सर? हे समांतर नसतात. बघा हे समांतर आहे का? बघा इथं जर बघितलं तर जास्त डिस्टन्स दिसत आहे, इथं तर जवळच आले. समांतर आहे का? मग ते नाही. हे जर बघितलं असं आहे ना, असं आहे ना, म्हणजे इथं लक्षात ठेवा इथं फुगीर आहे, म्हणजे इथं डिस्टन्स तुम्हाला जास्त दिसणार, इथं कमी दिसणार, इथं जर बघितलं खूपच कमी आहे, म्हणजे यांना आपण समांतर म्हणू शकतो का? रेखावृत्त हे समांतर नसतात. एकमेकाला समांतर आहे का? नाही. पण अक्षरवृत्त जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हे एकमेकाला कसे असतात? समांतर असतात. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जर समजलं असेल तर या ठिकाणी चेक करायचं आहे की तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की बाबा हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणजे दोन अक्षरवृत्तामधला जो अंतर आहे विषुववृत्तावर 111 किलोमीटर आहे, सर्वाधिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे याच्या बाबतीत नाही, हा जो डाटा आहे इकडचा डाटा आहे, म्हणजे समजून घ्या काय आहे. आता मी म्हणत आहे, समजून घ्या, हे अक्षरवृत्त नाही पाहिजे, हे रेखावृत्त पाहिजे. बघा विषुववृत्तावर 111 किलोमीटर, म्हणजे मी जर इथून एक लाईन काढली मध्यातून, तिला आपण काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो. त्याचं असं म्हणणं होतं की बाबा जे दोन रेखावृत्त आहे यांचा जर अंतर जर बघितला तुम्ही, विषुववृत्तावर जर बघितलं, हे सर्वाधिक आहे. किती आहे? 111 किलोमीटर आहे. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे की बाबा यांचा जो अंतर आहे तो कमी कमी होत जात आहे. बघा इथं डायरेक्ट झिरो झाला ना, म्हणजे दोन्ही एकत्र झाले ना ते असं. आता मला सांगा, मी जर असं म्हणत आहे, इथं जर खाली जर मी चेक केलं, इथं या बाजूला, तर इथं जास्त डिस्टन्स दिसत आहे, वरती कमी दिसत आहे. इथं 111 किलोमीटर आहे, वरती जेव्हा ध्रुवाकडे जातो मी डायरेक्ट झिरो होऊन जातो. म्हणजे इथं तरी याच्यापेक्षा काहीतरी कमी असेल, याच्यापेक्षा इथं कमी असेल, इथं जर बघितलं तर झिरो झालेला आहे. तुम्हाला जर विचारलं की रेखावृत्तामधला जर अंतर जर बघितलं, दोन रेखावृत्तामधला जर अंतर जर बघितलं, विषुववृत्तावर सर्वाधिक आहे विद्यार्थी मित्रांनो, 111 किलोमीटर यांच्यामधला फरक आहे. फरक म्हणण्यापेक्षा दोघांमधला डिस्टन्स आहे. इथं जर बघितलं, इथं तुम्हाला मी मगाशी सांगितलं तर काहीतरी आपला होता बाबा, कोण होता रे? कर्कवृत्त होता. या ठिकाणी जर बघितलं तर 666 डिग्रीची आपली लाईन आहे. ओके, समजून घ्यायचं आहे. 111 किलोमीटर सर्वाधिक कुठं आहे? ते विषुववृत्तावरती आहे. मग इथं जर चेक केला तुम्ही, या ठिकाणी जर चेक केला तर या ठिकाणी अंतर कमी झालेलं असणार की वाढलेलं असणार? तर कमी झालेलं असेल. दोन रेखावृत्तामधला जो अंतर आहे तो कमी आहे. मग किती आहे सर त्या ठिकाणी? तर इथे लक्षात ठेवायचं 102 किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त किती किलोमीटर आहे? 102 किलोमीटर आहे. त्याच्यावरती जेव्हा आपण, हे किती नंबरची लाईन आहे? हे अक्षरवृत्त किती नंबरचं आहे? हे 23.5, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? कर्कवृत्तावर आपण मोजत आहे. ओके, 666 डिग्रीची लाईन आहे वरची डिग्रीची लाईन जर बघितलं तर 666 ची आहे. त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आर्टिक आणि अंटार्क्टिका, खाली वृत्त तुम्हाला म्हणायचं आहे, वरचा आर्टिक आणि खाली जर बोललं अंटार्क्टिका. तर त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण किती मोजू शकतो? तर 44, म्हणजे इथं जर बघितलं, आता इथं जसं 102 आहे, या ठिकाणी जर बघितलं तर किती असणार? ते 44 डिग्री असणार. आणि ध्रुवावर जर चेक केलं तर ध्रुवावर दोन्ही जर आपल्याला लक्षात ठेवायचं, रेखावृत्त एकत्र येत आहे, म्हणजे यांच्यामध्ये काही अंतर राहिला का? तर नाही. म्हणजे इथं म्हणायचं आहे तुम्हाला, ध्रुवावर रेखावृत्तामधला जर अंतर जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही किती डिग्री सांगणार? 0 डिग्री सांगणार. समजलं बेटा? 111 किलोमीटर हे कुठं आहे? विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधला अंतर आहे. कर्कवृत्तावर जेव्हा मी मोजतो दोन रेखावृत्तामधला अंतर, तर 102 किलोमीटर भरतो तो. मी जेव्हा आर्टिक आणि अंटार्क्टिका खाली जर बघितलं असं चेक केलं, आता तुम्ही हे कर्कवृत्तावर मोजल्या जाते का? नाही, खाली मकरवृत्त पण आहे, 23.5 वरतीच आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपण 666 डिग्रीची लाईन आहे खालची. ओके, शेवटी जर बघितलं तर 0 डिग्री ध्रुव आहे. सेम आहे, सेम पॅटर्न खाली, जसं आपण वरचा पॅटर्न म्हणताय तसं सेम खालचा पॅटर्न तुम्हाला दिसतात. 102 किलोमीटर, 44 किलोमीटर या ठिकाणी जर बघितलं किती आहे, तर आपल्याला लक्षात येते की बाबा तो 0 डिग्री मध्ये जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता खाली एक पॉईंट दिलेला आहे, समजून घ्या त्या पॉईंटला काय म्हणतो, चेक करा. भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आता इथे जर बघितलं तर भारत कुठं आहे बाबा? हे बघा, तुम्हाला जर दिसत नसेल तर मी या ठिकाणी दाखवतो. ही जर लाईन जर चेक केली तुम्ही, ओके ठीक आहे, हे इथं आहे भारत. दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत असेल, मी नंतरच्या नकाशामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कसं आहे? आता इथून जर वर जर बघितलं तर उत्तर आहे, आणि ही जी 0 डिग्रीची लाईन होती या बाजूला जर बघितलं तर पूर्व आहे. भारत आहे कुठं? या ठिकाणी आहे. भारत आहे कुठे? या ठिकाणी आहे. म्हणजे भारत जर बघितलं तर इथं जर चेक केलं तुम्ही, भारत इथं आहे, म्हणजे हे जर वरची जर बाजू बघितली आपण, उत्तरेकडे आहे. या बाजूला जर चेक केलं तर पूर्व आहे. म्हणजे काय? उत्तर पूर्व गोलार्धात कोण आहे? आपला भारत आहे. ओके, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस तुम्हाला पाठ करायचा आहे, कारण की विचारला जाते उत्तर
गोलार्धात सर्वात मोठा जो दिवस आहे तो 21 जून मागच्या महिन्यामध्ये होता, 21 जून. मग या ठिकाणी जर बघितलं, तुम्हाला माहित आहे एक दिवस जर बघितलं, दिवस किती तासाचा असतो? 12 तासाचा. रात्र किती तासाची असते? सर्वसाधारण 12 तास, म्हणजे 24 तास म्हणतो आपण. पण 21 जून ही जी तारीख आहे, या तारीखमध्ये जर बघितलं, उत्तर गोलार्धामध्ये काय होते, किंवा दिवस हा वाढून जातो, म्हणजे रात्र कमी होऊन जाते. मग किती तासाचा? तर 13 तास 13 मिनिटाचा दिवस असतो. 13 तास किती? 13 मिनिटाचा काय असतो? दिवस असतो. म्हणजे रात्र ऑब्व्हियसली कमीच असणार आहे. येत्या तुमच्या लक्षामध्ये, पृथ्वीच्या आसानी कक्षेच्या पातळीशी 666 डिग्रीचा कोन केल्याने कन्याकुमारी जवळ दिनमान 45 मिनिट, तर लडाखला जर बघितलं 4 तासाचा फरक पडतो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पृथ्वी आहे अशी कललेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर एक कोन तयार केलेला आहे पृथ्वीनं. म्हणून जर बघितलं तर जो लडाख आहे वरचा पट्टा, म्हणजे भारताचा जो वरचा केंद्रशासित किंवा सर्वात वरचा जर आपण टोक म्हटला तर तो लडाख आहे. सर्वात खालचा जर टोक जर बघितलं दक्षिणेकडचा, तो कोण आहे? कन्याकुमारी आहे. तर लडाख आणि कन्याकुमारीमध्ये जर बघितलं थोडा फरक पडतो. कशाचा? कारण पृथ्वी कललेली आहे म्हणून. इथे लक्षात ठेवायचं, कन्याकुमारी जवळ 45 मिनिटाचा फरक पडतो आणि लडाखमध्ये जर बघितलं 4 तासाचा फरक पडतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे पॉइंट एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. तुम्हाला जर आता ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे जे मित्रमंडळी आहे यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. ओके. आणि ऍपमध्ये असेल तर तुम्हाला शेअर वगैरे करता येणार नाहीये. हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे आपलं. ओके. आता समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. समोर जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ही तलाठी भरतीची बॅच आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं पूर्व आणि मुख्य आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये ही इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. 1999 रुपयामध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. काही अडचण असेल तर हा जो नंबर आहे हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. काय आहे काय नाही याच्यामध्ये सगळे आपण लक्षात ठेवायचं, संपूर्ण अभ्यासक्रम आपण कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. 1999 रुपयाला एकदम कमी फी मध्ये तुम्हाला तलाठी भरतीची बॅच जॉईन करता येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नायक अकॅडमी अमरावती हा ऍप डाउनलोड करावा लागेल, किंवा तुम्हाला जर हे काही जमत नसेल, याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकत आहे ऍपची, टेलिग्रामची, किंवा माझा नंबर या ठिकाणी देत आहे. तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा, मी जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट करू शकू. ओके. त्यानंतर बघा, ही 19 रुपयाची जर बघितलं तर तुम्हाला मराठी व्याकरणाची नाही तर मराठी शब्दसंघाची पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून देत आहे, जे आपल्या ऍपवरती आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल, म्हणजे तुम्हाला मराठी जो शब्दसमूह आहे इतर ठिकाणी त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. एवढं जरी केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यामधून तुमचे प्रश्न सुटणार. ओके. समोरचा पॉईंट समजून घ्या. हे झालं याच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? शब्दसंग्रहाच्या बाबतीत. ही मराठी व्याकरणाची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह ह्या गोष्टी कव्हर करून देत आहे, जे 499 रुपयाचे. ओके. इथे लक्षात ठेवायचं 499 ची बॅच आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला ते परवडलं पाहिजे, आणि ही एका वर्षापर्यंत असणार आहे. म्हणजे याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर तुम्ही किती वेळेस ते पाहू शकता. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 499 ची बॅच आहे. आणि शेवटी जर बघितलं, हा टेलिग्राम चॅनल आहे, नायक अकॅडमी अमरावती हा टेलिग्राम चॅनल आहे. हे जॉईन करा. ही जे पीडीएफ आहे, जे तुम्हाला आज मी शिकवत आहे भूगोलाची, ही पीडीएफ आपण याच ठिकाणी अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुमचा याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे. ओके. समजलं बेटा? चालेल का? आता आपण जाऊया समोर. आता विषय काय होतं, हे जे आडवी लाईन आहे याला आपण काय म्हणतो? अक्षरवृत्त म्हणतो. उभी लाईन जी आहे हिला काय म्हणतो आपण? रेखावृत्त म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अशी एक वेळ आहे की जसं आपण म्हणतो की बाबा भारत ग्रीनविच शहरापासून किंवा लंडन पासून जर बघितलं तर किती तासांनी समोर आहे, तर लक्षात ठेवायचं की 5.5 तासांनी समोर आहे. ओके. भारत जर बघितलं 5.5 तासांनी समोर आहे. तर समजून घ्या की प्रमाण वेळ, आता भारत जर बघितलं तर भारत या ठिकाणी आहे. समजून घ्या. मी फक्त तुम्हाला थोडं डायग्रामच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असं समजून घ्यायचं की हा भारत आहे, कच्चा भारत मी काढत आहे या ठिकाणी. कच्चा हा भारत आहे आपला. इथं जर चेक केलं, ठीक आहे, पहिली गोष्ट थांबा, मी तुम्हाला या पेजेस वरती सांगतो, जेणेकरून तुम्हाला इथं कळून जाणार.
बरं जाऊ दे. ते नाही वाटते त्या ठिकाणी. ठीक आहे. ही जर लाईन जर बघितली अक्षरवृत्ताची, ही 8 नंबरची आहे, 8 डिग्रीची आहे. आणि ही जर बघितली तर ही कितीची आहे? 37 डिग्रीची आहे. ही आडवी आडवी. तेच जर आपण उभी बघितली, तर असं लक्षात येते, उभी लाईन जर चेक केली मी, ही जी लाईन आहे, जेव्हा मी चेक करतो, ठीक आहे, रेखावृत्त जेव्हा चेक करतो, तर कोणत्या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान भारत आहे, तिथे लक्षात ठेवायचं आहे 68 डिग्री आणि इथे किती आहे? 97 डिग्री. त्या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान कोण आहे? भारत आहे. म्हणजे ही जी लाईन तुम्हाला दिसत आहे इथची, आहे की नाही, ही किती नंबरची आहे? 68. आणि ही जी शेवटची लाईन आहे ही किती आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला 97. हा जो शेवटचा पॉईंट तुम्हाला दिसत आहे हा कितीचा आहे? 8 डिग्रीचा. आणि हा जो वरचा पॉईंट तुम्हाला दिसत आहे हे जर बघितलं तर किती आहे? 37 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पण विचारलं जाते की बाबा दोन, आता हे जर बघितलं हे आडव्या काय अक्षरवृत्त आहे, भारताच्या अक्षरवृत्तीय फरक किती आहे? अक्षरवृत्तीय फरक जर बघितलं तर ह्या दोन लाईन मधला फरक जर बघितलं तर 37 मायनस जर आपण 8 केले तर उत्तर किती आलं बेटा? तिथे लक्षात ठेवायचं कितीचा फरक आहे, तर फरक आहे इथं 29 डिग्रीचा फरक आहे. दोन अक्षरवृत्तामध्ये जर भारताच्या म्हणजे सर्वात उत्तरेकडचा आणि सर्वात दक्षिणेकडचा जो पॉइंट आहे याच्यामधला जर फरक तुम्हाला विचारला तर किती सांगणार तुम्ही? 29, ठीक आहे, डिग्री सांगणार आहे. इकडे जर बघितलं तर रेखावृत्तामधला जर फरक तुम्हाला विचारला, तर तुम्ही पण मायनस करणार. 97 म्हणून जर बघितलं तर 68 मायनस करणार, तर परत तो तुम्हाला मिळणार आहे 29चाच फरक मिळणार आहे. किती डिग्रीचा फरक मिळणार आहे? 29 डिग्रीचा. आता मी तुम्हाला म्हणेल की बाबा भारत जो आहे, ठीक आहे, सर्वात पश्चिमेकडचा भाग आणि सर्वात पूर्वेकडचा भाग, याच्यामध्ये जर बघितलं 29 रेखावृत्त आहे मधामध्ये. ते मधामध्ये जर बघितलं अशा उभ्या किती आहे? 29 रेखावृत्त आहे. मग एक रेखावृत्त म्हणजे सूर्याच्या समोरून एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की हा सूर्यभाऊ आहे, याच्या समोरून जर बघितलं ह्या रेखावृत्त असं ओलांडत आहे किंवा पृथ्वी अशी फिरत आहे. मग आता एक एक रेखावृत्त समजून घ्या. आता ही जर आपली रेखावृत्त आहे, ही जर सूर्याच्या समोर असेल आणि ही 2 नंबरची रेखावृत्त येण्यासाठी किती मिनिट लागतो? तर 4 मिनिट लागत असतो. म्हणजे एका रेखावृत्ताला दुसऱ्या रेखावृत्तापर्यंत येण्यासाठी किंवा आपण असं म्हणू शकतो पृथ्वीच्या समोरून घुमण्यासाठी. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही लाईन तुम्हाला दिसत आहे, ही लाईन तुम्हाला दिसत आहे, सूर्य इकडे आहे. आता ही दुसरी लाईन तुम्हाला दिसत आहे, तिसरी दिसत आहे, चौथी दिसत आहे, पाचवी दिसत आहे, अशी पृथ्वी फिरत आहे आपली. तर या लाईन पासून या लाईन पर्यंत जेव्हा पृथ्वी येते की नाही, अशी जेव्हा फिरते तर 4 मिनिट लागत असते. किती मिनिट लागत असते? 4 मिनिट. आता तुम्ही मला सांगायचं आहे की या साईडला पूर्वेला सूर्य उगवतो, तुम्हाला माहित आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जर बघितलं पहिल्यांदा सूर्य उगवणार, भारताचं जर बघितलं सूर्यास्त जेव्हा होणार तर हे कुठं होणार आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. हा शेवटचा पॉईंट आहे, सर्वात पूर्वेकडचा पॉईंट आहे. मग इथून जेव्हा आपण चेक करूया, ह्या ज्या लाईन तुम्हाला दिसत आहे मधामध्ये 29 रेखावृत्त आहे, तर एक रेखावृत्त सूर्याच्या समोरून जाण्यासाठी, दुसरी जाण्यासाठी, तिसरी जाण्यासाठी, एक ओलांडण्यासाठी किती मिनिट लागत आहे? 4 मिनिट. तर 29 रेखावृत्त ओलांडण्यासाठी, ठीक आहे, तर किती मिनिट लागणार आहे? आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 116 मिनिट लागणार आहे. किती मिनिट लागणार आहे? 116 मिनिट. म्हणजे जवळपास मी असं नाही म्हणू शकत का की 2 तास लागते, 2 तास लागते. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे या पॉईंट मधला जर फरक जर बघितलं तर तासाचा, म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की बाबा अरुणाचल प्रदेश मधला जो व्यक्ती आहे तो म्हणत आहे सकाळचे आमच्याकडे किती वाजलेले आहे? सांगा बरं किती वाजलेले आहे? एक्झाम्पल म्हणूया आपण की बाबा हे म्हणत आहे की सकाळचे 6 वाजलेले आहे. 6 AM झालेला आहे या ठिकाणी. आणि हा पॉईंट जर बघितला अजून इकडे सूर्य उगवलेला आहे का? नाही, कारण हाच पॉईंट सूर्याच्या समोर आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे हा म्हणत आहे की बाबा आमच्याकडे तर 4च वाजले, आमच्याकडे किती वाजलेले आहे? 4 AM झालेला आहे. आणि जो मधातला व्यक्ती आहे तो काय म्हणत आहे की बाबा आमच्याकडे तर 5च वाजलेले आहे, 5 AM. म्हणजे जर बघितलं तर गोंधळ होऊ शकतो ना. हा म्हणत आहे एकाच देशामध्ये गोंधळ कसं होत आहे? गुजरात मधला जो कार्यकर्ता तो म्हणत आहे की बाबा माझ्याकडे सकाळचे 4 वाजलेले आहे, अरुणाचल प्रदेश मधला म्हणत आहे सकाळचे 6 वाजलेले आहे, हा मधातला उत्तर प्रदेश मधला कार्यकर्ता म्हणत आहे की सकाळचे आमच्याकडे 5 वाजलेले आहे. गोंधळ होऊ शकते. मग यासाठी जर बघितलं तर काय केलेलं आहे शास्त्रज्ञांनी की बाबा
पूर्ण देशासाठी एकच प्रमाण वेळ ठरवण्यात आली. बाबा तूही बोंबलायचं नाही जास्त, 6 वाजले म्हणायचं नाही, तूही म्हणणार नाही किती वाजले, 4 वाजले म्हणून. आपण काय करूया की बाबा मधातून एक रेष ओढली, ती आहे 82.5 डिग्रीची. 82.5 डिग्रीची रेखावृत्त आहे. ही जी 82.5 डिग्रीची रेखावृत्त आहे ही प्रमाण वेळ मानली आपण भारताने. काय मानलेले आहे की बाबा या ठिकाणी जेवढे वाजलेले आहे तेच पूर्ण भारतामध्ये जर बघितलं तेवढेच वाजलेले असणार. इथं जर 5 वाजले असेल ना, इथं 6 जरी वाजले असेल, इथे 4 जरी वाजले असेल, तर तुम्ही पण काय समजणार की बाबा 5 वाजले, हे पण काय समजणार 5 वाजले आहे असं समजणार. समजलं तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी गोंधळ होणार नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं 82.5 डिग्रीची ही लाईन आहे ही भारताची प्रमाण वेळ आहे. कशामुळं? कारण की 2 तासाचा फरक आहे म्हणून. तुम्हाला हे पण विचारले जाते की अरुणाचल प्रदेश आणि गुजरात, ठीक आहे, या ठिकाणी अरुणाचल मध्ये जर बघितलं तर शेवटचा पॉईंट आहे, सर्वात पूर्वेकडचा पॉईंट आहे किबिथू, आणि गुजरात मधला जर बघितलं तर सर्वात पश्चिमेकडचा जो पॉईंट आहे म्हणजे भारताचा सर्वात पश्चिमेकडचा जो टोक आहे त्याला म्हटलं जाते भुवर मोठा. भुवर मोठा असं म्हटलं जाते. या दोघांमधला जर फरक जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, 2 तास आहे, जवळपास 1 तास 56 मिनिटं. 1 तास काय रे 56 मिनिटं. हे तुम्हाला सांगितलं मी 116 मिनिटं म्हणजेच काय लक्षात ठेवायचं 2 तास जवळपास. म्हणजेच काय म्हणू शकतो 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. मग हे गोंधळ होऊ नये म्हणून एक मधातली लाईन पाडली, ठीक आहे. ती लाईन जर बघितलं अलाहाबाद प्रयागराज या ठिकाणावरून या शहरावरून जात असते विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ते किती नंबरची आहे 82 नंबरची आहे. किती नंबरची आहे 82 नंबरची आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे आता 82 नंबरची लाईन आहे. तुम्ही जर 82 ला आता हे 82 कुठून आलं की तुम्हाला माहित आहे की बाबा आपला जो ग्रीनविच शहर आहे, ग्रीनविच शहर तिथे किती नंबरची लाईन आहे 0 डिग्रीची. मगाशी सांगितलं तुम्हाला, या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. बघ रे भाऊ, या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठे गेला तो? हा, ही जी लाईन आहे म्हटलं ही कितीची आहे 0 डिग्रीची लाईन. ही कुठं लंडन मधल्या ग्रीनविच शहरातून गेलेले आहे. भारत इथं आहे, म्हणजे भारत जर बघितलं याच्या पूर्वी आहे, पूर्वेकडे आहे. म्हणजे पहिले भारतावर सूर्य उगवणार त्याच्यानंतर ग्रीनविच शहराकडे जाणार आहे. म्हणजे हे मागं आहे आपल्यापेक्षा, आपण त्यांच्या पुढं आहोत. किती तासानं? तर 5.5 तासानं. 5.5 तासानं कसं पुढं आहोत ते तुम्हाला सांगण्याचा आता प्रयत्न करतो मी. आता समजून घ्यायचं आहे. मी म्हणत आहे की 5 तास 30 मिनिटांना आपण पुढे आहे. कोणाच्या? तर ग्रीनविच शहर. ग्रीनविच शहर इकडे आहे, 0 डिग्रीची आपण लाईन म्हणू शकतो. 82.5 डिग्रीनं आपण समोर आहे. 82.5 डिग्रीची प्रमाण वेळ आहे. तर 82.5 ला जर आपण 4 ने गुणलं, 82.5 ला आपण जर 4 ने गुणलं, 4 ने का गुणत आहे तुम्हाला माहित आहे की बाबा एक रेखावृत्त क्रॉस करण्यासाठी, एक रेखावृत्त ची दुसरी रेखावृत्त सूर्याच्या समोर येण्यासाठी किती मिनिट लागते? तर 4 मिनिट लागते. 4 मिनिट जर लागत असेल तर 4 ने याला गुणावं लागेल. तर हे उत्तर येते बेटा किती? तर 330 मिनिट मध्ये आपलं उत्तर येते. 330 मिनिटला जर तुम्ही भागलं 60 न तर तास येत होते. इथे 60 न जर आपण भागलं याला जर 60 न भाग जर दिलं तर आपल्याला उत्तर मिळतो 5 तास 30 मिनिट. काय उत्तर मिळणार आपल्याला? 5 तास 30 मिनिट. म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी आपण पुढं का आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. 82 डिग्रीला तुम्ही जर 4 न गुणावं लागेल. 4 न गुणल्याच्या नंतर म्हणजे 330 हे मिनिटामध्ये येणार. 330 मिनिटाला जर बदल तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये? तर तासामध्ये. 5 तास 30 मिनिट त्याचं उत्तर असणार. किती उत्तर असणार? 5 तास 30 मिनिट. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं की 5 तास 30 मिनिट आपण पुढं का आहे तर हे तुम्हाला समजून आलेलं आहे. 5 राज्यातून जाते. काय 5 राज्यातून जाते? हे जे समजा प्रमाण वेळ आहे 5 राज्यातून जाते. तुम्हाला विचारण्यात येते. पहिलं राज्य कोणतं आहे? बघा 1 मिनिट. पहिलं राज्य कोणतं आहे? तर लक्ष द्या या ठिकाणी. पहिलं राज्य या ठिकाणी चेक करायचं यूपी आहे. काय दिसते? यूपी आहे. यूपी म्हणजे उत्तर प्रदेश आहे. त्याच्यानंतर जो हा राज्य तुम्हाला दिसत याला एमपी म्हणू आपण, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर जर हा राज्य जो दिसत आहे ज्या ठिकाणी हे तुम्हाला सर्व गोल गोल दिसत आहे तर हे तुम्हाला छत्तीसगड लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पहिले म्हणजे इथे लिहून देतो यूपी आहे, एमपी आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आहे. छत्तीसगडच्या खाली जर तुम्ही चेक केलं तर हा जो राज्य तुम्हाला दिसत आहे हे ओडिशा आहे बेटा. ओडिशा आहे. ओके. आणि त्याच्या खालचा जो राज्य तुम्हाला दिसत आहे असं असं हे जात आहे की हे राज्य जर बघितलं हे आंध्र प्रदेश आहे. एपी फॉर आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं. ओडी आहे. ओडी फॉर ओडिशा आहे. यूपी, एमपी, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून आपली काय जात आहे? प्रमाण लाईन जात आहे. विचारल्या जाते
एक पॉइंट लक्षात ठेवायचा, की जे मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी, एक कर्कवृत्त जो 23.5 डिग्रीचा आहे, तो 8 राज्यातून जातो. इथं आहे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि काय दिसतो मिझोरम. म्हणजे मित्र माझा राघुछाप, ते मी नंतर सांगतो. आता काय होत आहे, ही प्रमाण वेळ वरतून येत आहे. आडवी जर बघितलं तर आपला जर बघितलं कर्कवृत्त जात आहे, ती कुठेतरी छेदत आहे. तो जो छेदनबिंदू आहे तो लक्षात ठेवायचा. संजय राष्ट्रीय उद्यान आहे, तो कुठला आहे? गुरु घासीदास हे ठिकाण आहे छत्तीसगडमध्ये. या ठिकाणी कर्कवृत्त आणि प्रमाण वेळेचा रेखा एकमेकांना छेदतात. कुठं छेदतात तुम्हाला विचारल्या जाते. कुठं छेदतात? गुरु घासीदास. ठीक आहे. कुठं आहे हे? संजय राष्ट्रीय उद्यान आहे, छत्तीसगडमध्ये आहे. समजलं का? हे जर समजलं असेल तर एकदा तुम्ही याच्यावर विचार करा. आता मी म्हणत आहे की आपल्या देशामध्ये जे सर्वात पश्चिमेकडचा आणि सर्वात पूर्वेकडचा जो पॉइंट आहे, याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. हे तुम्हाला समजलं. त्यानंतर जर बघितलं, प्रमाण वेळ एकच आहे भारतामध्ये. हे बघा, एकच आहे प्रमाण वेळ. पण अमेरिकेत जर चेक केलं तर 5 प्रमाण वेळ आहे. 5 प्रमाण वेळ का घेतलं सर तिथं? काय अडचण आली? आता समजून घ्या या ठिकाणी. 5 प्रमाण वेळ काय आहे? भारत जर बघितलं तर असं आहे. असं समजून घ्या की भारत आहे आपला. म्हणजे असं लांबीमध्ये, असं उंचीमध्ये जर बघितलं तर भारत जास्त आहे, रुंदीमध्ये कमी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं जर बघितलं, इथं कितीचा फरक येत होता? तर 2 तासाचा फरक येत होता. 2 तासाचा फरक येत होता. म्हणजे 1-1 तासच म्हणूया आपण. कारण इथं 5 वाजले होते, इथं 4 वाजले होते, इथं 6 वाजले होते. आपण असं कन्सिडर केलं होतं. बरोबर आहे की नाही? तर विषय काय होता, की बघ 1 तासाने हे पुढे होते, 1 तासाने हे मागं होते, हे पुढे होते 1 तासाने. तर आपण काय म्हटलं, की बाबा तुम्ही 1 तास ऍडजस्ट करा, हे पण 1 तास ऍडजस्ट करणार. आपण मधात एक लाईन काढून टाकू आणि तीच प्रमाण वेळ मानून घेऊ. पण मला काय म्हणायचं आहे, की बाबा काही देश जे आहेत समजा असे उभे नाही पसरलेले, ते असे आडवे पसरलेले आहेत. आता मला सांगा, तर इथं जर समजा एक 1 तासाची गोष्ट होती म्हणून आपण ऍडजस्ट करून टाकले. पण इथं लक्ष द्या ना, इथं 6-6 तासाचा फरक दिसत आहे तुम्हाला. येत आहे म्हणजे इथं जर बघितलं रेखावृत्त जास्त आहे. इथं रेखावृत्त काय आहे? जास्त आहे. मग रेखावृत्त जास्त आहे, तर फरक पण जास्त येणार तासाचा. मग इकडं जर समजा सकाळचे हे 6 वाजले असेल, तर इथं रात्रीचे 12 वाजले, तर एवढं कोण ऍडजस्ट करणार आहे? नाही करू शकत कोणी. मग म्हणून याच्यासाठी काय केलेलं, काही देशांनी त्यांचा जो देश आहे तो असं पूर्व पश्चिम जास्त पसरलेला आहे. म्हणून इथं युएसएनी किती, तर बघ एवढा जो पार्ट आहे, एवढा जर प्रदेश असेल, यांच्यासाठी एक प्रमाण लाईन मारली. एवढा जर प्रदेश असेल, यांच्यासाठी एक प्रमाण लाईन मारली. एवढा प्रदेश असेल तर यांच्यासाठी एक प्रमाण लाईन मारली. अशा किती प्रमाण वेळ मानलेल्या आहे? तर 5 प्रमाण वेळ मानलेले आहे. 5 प्रमाण वेळ कोणी मानलेले आहे? तर लक्षात ठेवायचं, 5 प्रमाण वेळ लक्षात ठेवायचं, युएसएने मानलेले आहे. तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणता देश आहे? रशिया तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रशिया. रशिया तर तुम्हाला खूप मोठा दिसतो. भारताच्या नाही, जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी दिसेल का? जर असेल तर दिसून जाणार. हा. आता हा जर भारत जर असेल, तर हे पूर्णच्या पूर्ण जर बघितलं, हे काय तुम्हाला दिसतं? तर रशिया आहे. सॉरी, हा पूर्णच्या पूर्ण काय दिसतो? रशिया आहे. मग याच्यामुळे जर बघितलं तर एवढा मोठा रशिया आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी जर बघितला, तो जो पश्चिम पूर्व पसरलेला आहे, म्हणजे जर बघितलं या ठिकाणी प्रमाण वेळ पण वाढणार 100%. इथं किती प्रमाण वेळ समजण्यात आलेला आहे? तर 111 नाही, फक्त 11 प्रमाण वेळ या ठिकाणी मानण्यात आलेलं आहे. आता हे झालं प्रमाण वेळेच्या बाबतीत. इथं बघायचं आपली ही जी रेषा आहे, तिला आपण कर्कवृत्त म्हणतो. काय म्हणतो आपण? कर्कवृत्त म्हणतो. कर्कवृत्त जर चेक केलं विद्यार्थी मित्रांनो, ते 23.5 डिग्री उत्तरेकडे आहे. उत्तरेकडे. दक्षिणेकडे आहे का? दक्षिणेकडला जर बघितलं आपण मकरवृत्त म्हणत असतो. ओके. एकच मिनिट द्या मला फक्त, मी पाणी घेतो. 1 मिनिट.
ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडं लक्ष द्या. आपण एवढं पॉइंट समजून घेऊया. त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. कारण की हा तुम्हाला व्हिडिओ जर बदला लाईव्ह दिसत नाहीये. का? कारण की वायफायचं कनेक्शन तुटलं होतं. त्याच्यामुळे जर बदला मी रेकॉर्डेड तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहे. वायफायवाला आलेला आहे, त्याचा कॉल आलेला आहे. तर एवढं तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण बाकीचा जो पार्ट आहे आपण पार्ट 2 मध्ये शिकणार आहोत. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला नायक अकॅडमी अमरावती हा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअरवरून. 23.5 अक्षरयुक्त आहे, तो उत्तरेकडे आहे. भारताचे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय असे 2 भाग पाडलेले आहेत. इथे जर हा जर भारत असेल, तर हा जो खालचा पट्टा आहे, म्हणजे हे जे लाईन गेलेली आहे, ही कर्कवृत्त खालचा पट्टा जर बदलला तर याला आपण उष्णकटिबंधीय म्हणू. ठीक आहे, याला काय म्हणू? उष्णकटिबंधीय. याला काय म्हणणार आपण? उष्णकटिबंधीय म्हणणार आहोत. आणि हा जो वरचा पट्टा आहे याला काय म्हटलं जाते? समशीतोष्ण, म्हणजे कमी टेम्परेचर असतो या ठिकाणी. समशीतोष्ण असे 2 भाग केलेले आहेत. 8 राज्यातून पूर्व पश्चिम क्रमाने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम गेलेला आहे. म्हणजे मिझोरम मधून हे आपला कर्कवृत्त घेतलेला आहे. मग याच्यासाठी आपण एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला. ठीक आहे, जर माहित असेल तर ठीक आहे, माहित नसेल तर मी आता परत सांगतो तुम्हाला. बघा, इथून आपला काय केलेला आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त समजून घ्यायचं आहे. मित्र माझा राघुछाप. मित्र माझा राघुछाप. मित्र माझा काय? राघुछाप. मी फॉर लक्षात ठेवायचा. या ठिकाणी इकडे आहे मिझोरम आहे. मित्र त्र फॉर त्रिपुरा. काय? त्रिपुरा आहे. माझा म्हणजे काय? की या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा गुजरात आहे, गुजरात. त्याच्यानंतर हा राजस्थान आहे. सगळं सांगतो मी. हे RJ फॉर राजस्थान लक्षात ठेवायचं. इथे MP आहे. MPच्या नंतर छत्तीसगड लक्षात ठेवायचं आहे. CG फॉर छत्तीसगड. त्याच्यानंतर जर बघितलं झारखंड आहे. ओके. छाप मधला जर बघितलं छत्तीसगड आहे. आणि इथे जर बघितलं पश्चिम बंगाल आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, झाले का 8? 1 2 3 4 5 6 7 8. गुजरात आहे. नंतर बघा, पहिले गुजरात या ठिकाणी दिसतात, वरता राजस्थान येणार, तर MP आहे. त्याच्यानंतर छत्तीसगड या ठिकाणी तुम्हाला माहित आहे. इथं जर बघितलं तर झारखंड आहे. परत इथं पश्चिम बंगाल आहे. इकडे जर बघितलं तर तुम्हाला माहित आहे त्रिपुरा आणि मिझोरम आहे. असे तुम्हाला राज्य दिसतात की ते 8 राज्य आहे की ज्या ठिकाणी, ठीक आहे, हे कर्कवृत्तावरती बसलेलं आहे. महाराष्ट्रातून कर्कवृत्त जातो का? तर याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? नाही आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे बाकीचे पॉईंट तुम्हाला मी शिकवलेलं आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कृपया तुमचे जे मित्रमंडळी आहे, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून जर बघितलं मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे, जो फ्री मधला कंटेंट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्हाला जर वाटत आहे पेड बॅच मध्ये कमी पैशामध्ये तुम्हाला शिकायचं जर असेल माझ्यासोबत लाईव्ह क्लास रेकॉर्डेड, तर खाली ॲपची लिंक दिलेली आहे. नायक अकॅडमी अमरावती हे ॲप आहे आपलं, तो डाउनलोड करा. त्याच्यामध्ये कमी फी मध्ये आपण जिओग्राफी स्पेशल तुम्हाला काढून देत आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फ्युचरमध्ये फायदा होणार. ओके, इथे थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.